नमस्कार मंडळी. सो पाचगणीचा आपला आहे आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवसाचा म्हणजे जिकडे आपण क्लाउड मिस्ट रिसॉर्टमध्ये थांबलो होतो त्याचा व्लॉग मी ऑलरेडी केला आहे. तो जर व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता क्लाउड मिस्टमधनं आम्ही चेकआउट केलं आणि ऑन द वे दुसऱ्या हॉटेलला जाताना ऑन द वे आम्हाला हे मालाज लागलं. तर मला असं वाटलं की आपण इकडनं काहीतरी घेऊया, म्हणून मला वाटल्यामुळे बाकीचे लोक पण या मालाजमध्ये जरा खरेदी करायला आले. इकडे तुम्हाला वेगवेगळे सिरप्स दिसतील, इकडे कॅफेटेरियासुद्धा आहे, यांचं आईस्क्रीमसुद्धा आहे, कुकीजसुद्धा आहेत. सो आणि प्लस जे काही मतलब आपल्या त्या मॅप्रोमध्ये जसं तुम्हाला टेस्टिंग काउंटर असतात तसं इकडे सुद्धा आईस्क्रीम असेल किंवा सिरप्स असतील ते टेस्टिंग काउंटर्स तुम्हाला मिळतात आणि मग तुम्ही ठरवू शकता ते घ्यायचं की नाही. आता हे टेस्ट केल्यानंतर रोस्टेड आल्मंड मी घेतलं होतं, कारण इराला आणि प्रज्ञाला आणि आईला हे खूप आवडतं. तो हे काहीतरी 250 रुपयाला मला मिळालं. त्याचबरोबर मी ग्रीन मिंट मोहितो आणि आयरिश कॉफी हे दोन्ही घेतलं होतं. मोहितो जे आहे ते 1/3 तुम्ही एका ग्लासमध्ये हे सिरप टाकू शकता. मग त्याच्यावर जर तुम्ही पाणी टाकलं किंवा सोडा टाकलात तर हे उत्तम लागतं. त्याचबरोबर आयरिश कॉफी जी आहे ती 1/3 एका कपमध्ये किंवा ग्लासमध्ये, आणि त्याच्यात जर तुम्ही दूध टाकलं तर हे सुद्धा खूप चांगलं टेस्टी लागतं. सो या 2 बाटल्यांचे काहीतरी 500 का 550 रुपये झाले होते. आता आम्ही इकडनं शॉपिंग केलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे. सॉरी याच्याच समोर एक धनंजय नावाचं स्टोअर होतं. तिकडनं माझ्या मित्राला तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे चणे असतात, म्हणजे एवढे फ्लेवर्स चण्यांमध्ये मी कधीच बघितले नाहीत. सो त्यांनी खूप प्रकारचे चणे घेतले. मी मात्र चिक्की, फज आणि मसाला पीनट्स तिकडनं घेतलं होतं, ते चांगलं होतं. सो ओव्हरऑल याची किती किंमत झाली सगळ्याची मिळून 690 रुपये. सो अच्छा था, मतलब आपलं ते मगनलाल चिक्कीसारखं चांगलं नव्हतं पण चांगलं होतं त्यातल्या त्यात. आता आपण आलेलो आहे आजच्या या हॉटेलमध्ये. आजच्या हॉटेलचं नाव आहे किंग्स इन हॉटेल. अशी काही फार मोठी प्रॉपर्टी नाही आहे याची, फक्त रूम्स आहेत. क्लाउड मिस्टची कशी मोठी प्रॉपर्टी होती, स्विमिंग पूल होतं, सगळं होतं, तरी त्याची किंमत होती जी आम्हाला 3 जणांसाठी पडली होती 5,000 रुपये काहीतरी, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. आता 3 जणांसाठी या किंग्ज इनसाठी आम्ही किती पैसे खर्च केले सांगतो. इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आहेच. एकदा रिसेप्शनमधनं जेव्हा जिने आपल्याला चढायचे असतात तेव्हा काय व्ह्यू मिळतो आपल्याला तो एकदा बघून घ्या. इकडे सुद्धा पहिल्या एक मजलीच हॉटेल आहे गेस हे. सो जरा तुम्हाला लिफ्ट काय मिळणार नाही जर तुमच्याबरोबर कोण असे वृद्ध लोक असतील तर. या साईडला असा काही व्ह्यू नाही आहे. पार्किंगला आहे, बऱ्यापैकी जागा आहे. हे हॉटेल जे आहे ते मिराया हॉटेलच्या अगदी बाजूला आहे. मिराया हॉटेल मी 2022 साली आलो होतो. तो सुद्धा त्या ब्लॉगची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो ते सुद्धा उत्तम हॉटेल आहे. मिरायाचं जेवढी मोठी रूम आहे तेवढीच मोठी त्यांची बाल्कनीसुद्धा आहे. एनिवेज आता 203 रूम आपल्याला मिळालेली आहे. बघूया ओव्हरऑल रूम कशी आहे ती. सगळ्यात आधी बघूया जे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं हे, जर आम्ही बॉईज ग्रुप असेल तर ठीक आहे, बट जर आपल्यावर एखादी स्त्री असेल, आपण फॅमिलीबरोबर जाणार असू, तर स्वच्छता बाथरूमची ही खूप महत्त्वाची असते. आता बाथरूम तर चांगलं होतं, फक्त हे जे 2 साबण दिसत आहेत हे आधीच्या गॅसचे त्यांनी साफ नाही केलेत. सो नंतर मी त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला नवीन सील्ड पॅक साबण द्या. चांगल्या साईजचा असा बेड, डिसेंट साईजचा आरसा, तो आला ना तर त्याला नंतर एक्स्ट्रा मॅट्रेस तो आम्हाला रात्री आणून देणार होता. मीडियम साईजचा असा टीव्ही, नवीन आणला. कपाट बघूया किती मोठं आहे ते. ओके, डिसेंट साईजचं कपाट आहे. आणि पाचगणीला जेव्हा मी हॉटेल शोधतो तेव्हा माझं मेन प्रायोरिटी असते की बाल्कनी पाहिजे. मला ते बंदिस्त नको आहे, कारण ते व्हॅली व्ह्यू आणि सगळं मजा येते बघायला. आत्ता परत धुकं आलेलं आहे. सो जो व्ह्यू आहे तो आत्ता नाही दिसणार, बट मी तुम्हाला दाखवतो, थांबा. त्यातल्या त्यात जेव्हा जर आहे धुकं क्लिअर होईल तेव्हा कसा व्ह्यू असतो. तोपर्यंत हे बघून घ्या. आपल्याला काय 2 बिस्लरीच्या छोट्या बाटल्या मिळतात, टी कॉफीचे सॅशेज, ओव्हरऑल इकडे हॉटेलचे जे काही नियम असतील ते, आणि वायफाय आणि सगळा पासवर्ड इकडे मेन्शन केलेला आहे. आता थोडं धुकं क्लिअर झालं आहे. मी हवं तर माझे फोटोज टाकतो, ज्या फोटोमध्ये जरा त्यातल्या त्यात व्ह्यू दिसतोय तो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की ओव्हरऑल व्ह्यू कसा आहे ते. म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा कडक ऊन पडलेलं असेल तेव्हा हे एखाद्या पेंटिंगसारखं वाटेल. आत्तासुद्धा ते पेंटिंगच वाटतंय खरं बघायला गेलं तर, इतकं सुंदर आहे ते.
इकडे यांचा होम मेन्यू सुद्धा आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आय थिंक यांचं जिकडे रिसेप्शन होतं ना तिकडेच यांचं बाजूला घर आहे. असं काही यांचं प्रॉपर रेस्टॉरंट नाही आहे खाली. सो जी काही तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ती तुम्हाला ऑलमोस्ट 2 ते 3 तास आधी द्यावी लागते, तरच हे लोक तुम्हाला जेवण सर्व करू शकतात. तुम्ही आत्ता सांगाल की आत्ता आम्हाला मटण हांडी हवी आहे किंवा काय, तर 15-20 मिनिटात तुमच्याकडे ते येणार आहे. पण आहेत. तुम्हाला हे यांना वेल ॲडव्हान्समध्ये सांगावं लागतं, किंवा मग स्विगी झोमॅटो तुम्ही करू शकता. तेवढं यांनी तुम्हाला लिबर्टी दिली आहे. आता आम्ही म्हटलं लंचला आपण बाहेर पडूया. रेन फॉरेस्ट नावाचं हॉटेल होतं, तिकडे आम्हाला जायचं होतं कारण त्याचा व्ह्यू खूप चांगला होता. अरे हा असं का झोपलाय? अच्छा, बहुतेक वेटिंगला जेव्हा थांबावं लागत असेल त्या सगळे पाहुणे असेच झोपत असतील इकडे. या हॉटेलचं सुद्धा रूम मी बघत होतो या दिवसासाठी, पण या दिवसाचे रेट काहीतरी असे 9 का 10 हजार रुपये यांनी सांगितले, म्हणून मी घेतलं नाही. आता जरा टेबल शोधण्यासाठी बेस्ट व्ह्यूची धडपड आमची चालली होती आणि फायनली आम्हाला टेबल मिळालेला आहे. आणि या हॉटेलचा जेवताना तुम्हाला हा व्ह्यू दिसत असेल तर वा वा वा, काय मस्त जेवण पचेल. सो जर आम्ही डिसअपॉइंट झालो हा व्ह्यू बघितल्यानंतर की यार इकडे रूम मिळाली असती तर जास्त मजा आली असती, पण ठीक आहे, आमचं हॉटेलसुद्धा असं काही वाईट नाही आहे. मी मागवलं होतं मटण बिर्याणी आणि माझ्या मित्रांनी मागवलं होतं चिकन बिर्याणी, त्याचबरोबर मसाला पापड. जरा महाग आहे इकडचं जेवण, नो डाऊट, बट टेस्टी आहे, भरपूर टेस्टी आहे. कारण रात्रीसुद्धा आम्ही जेव्हा झोमॅटो केलं तेव्हा याच हॉटेलमधनं मागवलं होतं. सो यांची प्रत्येक डिश 500 ते 800च्या मध्ये असतेच, सो महाग पडतं, नो डाऊट. आता ब्रेकफास्टमध्ये या किंग्स इननी आम्हाला काय काय दिलं तर पोहे दिले जे चांगले होते, ऑमलेट आणि पाव आणि त्याचबरोबर आलू पराठा. सो ओव्हरऑल आम्हाला क्लाउड मेस जर 5,000ला पडलं तर हे आम्हाला 6,000ला पडलं. सो जर महाग आहे, मे बी वीकेंडचा हा दर असेल, कारण क्लाउड मेसला आम्ही गेलो होतो तेव्हा थर्सडेला गेलो होतो आणि इकडे जेव्हा आलो होतो तेव्हा फ्रायडेला आलो होतो. सो कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.